आता वळूयात वेगवान घडामोडींकडे। जरांगे पाटील आज मुंबईच्या दिशेने रवाना होणार। मराठा आरक्षणासाठी जरांगेंची अंतरवाली सराटी ते मुंबई पायीवारी। आजपासून आमरण उपोषण करत मुंबईला जाणार। सरकारच्या दारामध्ये मरण आलं तरी लढा थांबणार नाही, आरक्षण घेऊनच येणार। जरांगे पाटील भूमिकेवर ठाम। सरकार इतकं निर्दयी कसं असू शकतं? सरकारला केसी टाकणं आणि नोटीस देणं हाच धंदा राहिलाय। सरकार पूर्ण डॅमेज झालंय। जरांगे पाटलांचा सरकारवर निशाणा। आम्हाला मुंबईमध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही। मराठ्यांचा मुंबईमध्ये कोट्यवधींचा आकडा दिसेल। ही शेवटची लढाई, आता घरामध्ये राहू नका, जरांगेंचं मराठ्यांना आवाहन। सरकारसोबत काही बोलणं झालं नाही, आता बोलण्याची काही आवश्यकताही नाही। किती वेळा चर्चा करायची? जरांगे पाटलांचे बोलताना अश्वानावर। मी असेल नसेल तरी मराठ्यांची एकजूट तुटू द्यायची नाही। उपोषणामुळे शरीर साथ देत नाही, पण लढाई टोकाची आहे। जरांगे पाटलांची मराठ्यांना भावनिक साथ। मराठा समाजातील बलिदान डोळ्यासमोर आल्यामुळे डोळ्यामध्ये पाणी आलं। बलिदानामुळे मी व्यथित, जरांगे पाटलांना बोलताना अश्वानावर। अंतरवाली सराटीच्या मुख्य रस्त्यावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। आंदोलक जिथून बाहेर पडणार त्या ठिकाणी बॅरिकेड लावले। अंतरवाली सराटी गावामध्ये जाणारी वाहतूक पोलिसांनी बाहेरच्या बाजूला। 26 जानेवारीपासून जरांगेंचा मुंबईमध्ये उपोषणाचा इशारा, मात्र आझाद मैदानावर आंदोलनासाठी पोलिसांकडून अद्याप परवानगी नाही। मुख्यमंत्री आज मराठा आरक्षणासंदर्भात ऑनलाईन बैठक घेणार। मुख्यमंत्री शिंदे दुपारी 3 वाजता ऑनलाईन बैठक घेणार। मुंबईच्या दिशेने रवाना होण्याआधी अंतरवाली सराटीमध्ये मराठा बांधवांसाठी ठेचा भाकरीची व्यवस्था। गावकऱ्यांकडून आंदोलकांसाठी चपाती भाकरी आणि ठेच्याची व्यवस्था। आंदोलनासाठी मराठा बांधवांकडून वेगवेगळे ट्रॅक्टर बनवण्यात आले। ट्रॅक्टरमध्ये साहित्य आणि आराम करण्यासाठी व्यवस्था। जरांगे पाटलांच्या पायी आंदोलनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा सोबत असणार। ट्रॅक्टर ट्रॉलीवर महाराजांचा पुतळा घेऊन आंदोलक मुंबईकडे रवाना होणार। बीडमध्ये मराठा तरुण मुंबईच्या दिशेने रवाना। शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करत तरुणांची मुंबईकडे पायीवारी। आरक्षण घेऊनच परत येऊ, बीडमधल्या मराठ्यांचा निर्धार। धाराशिवच्या सांजामधील मराठा तरुण मुंबईच्या दिशेने रवाना। भाकरी आणि रेशन सोबत घेऊन मराठे मुंबईकडे रवाना। अहमदनगरला उद्या मनोज जरांगे पाटलांचा मुक्काम। शहराशेजारील असलेल्या बाराबाभळी परिसरामध्ये संपूर्ण तयारी। जवळपास 150 एकरच्या परिसरामध्ये मुक्कामाची व्यवस्था। पुण्याच्या रांजणगावमध्ये 22 जानेवारीला जरांगेंचा मुक्काम आणि सभा। पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांकडून सभास्थळाची पाहणी। मुंबईच्या दिशेने जाताना मराठ्यांचा पुण्याच्या वाघोलीमध्ये मुक्काम असणार। पोलिसांकडून मुक्काम स्थळाची पाहणी। 20 एकरच्या 3 मैदानावर मराठे मुक्काम करणार। जालन्यामध्ये मराठा आंदोलक येण्यास सुरुवात। थोड्याच वेळामध्ये मराठा आंदोलक मुंबईकडे रवाना होणार। अंतरवाली सराटीमध्ये सगळीकडे भगवमय वातावरण। तपास यंत्रणांच्या निशाण्यावर महाविकास आघाडीमधले नेते रोहित पवार, किशोरी पेडणेकर, ईडीचं समन्स, तर राजन साळवींना एसीबीची नोटीस। तर खिचडी घोटाळा प्रकरणामध्ये सूरज चव्हाण यांना ईडी कोठडी।